शेतकरी बांधवांनो, पारंपरिक बाजारपेठेत तुमचा माल फक्त स्थानिक मंडीपुरता मर्यादित राहतो का? नफा कमी होतो आणि भावाची कोणतीही हमी मिळत नाही? आता ही परिस्थिती बदलणार, कारण आता आली आहे डिजिटल क्रांती. महाराष्ट्राचा विश्वासू आणि वेगाने वाढणारा कृषी प्लॅटफॉर्म मँगो प्लस. शेतापासून ते बाजारापर्यंत संपूर्ण कृषी व्यवस्थेसाठी हा एक परिपूर्ण डिजिटल उपाय आहे. मँगो प्लसचे खास फायदे. आता तुमचा माल तुम्ही मँगो प्लस ॲपवरून सहज विका. शेतकरी ते शेतकरी थेट देवाणघेवाण. शेतमाल विकण्यापासून ते वाहतूकपर्यंत एकाच प्लॅटफॉर्मवर. शून्य मध्यस्थ. थेट व्यवहार करा आणि जास्त नफा मिळवा. पिकांच्या खरेदी विक्रीसोबतच कृषी वाहतूक, रोपवाटिका आणि पशुधन अशा 9 पेक्षा जास्त सेवा एकाच ॲपमध्ये उपलब्ध आहेत. हे ॲप मराठीत तसेच आपल्या बोलीभाषेत उपलब्ध आहे आणि ग्रामीण भागासाठी अतिशय सोपे डिझाईन केले आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक आधुनिक मोफत कृषी बाजारपेठ आहे. आजच गुगल प्ले स्टोअरवरून मँगो प्लस ॲप मोफत डाउनलोड करा. ॲप्लिकेशन कसे वापरायचे हे पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया मँगो प्लस हे ॲप्लिकेशन कसे इन्स्टॉल करायचे. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर वरती असलेल्या सर्च बारमध्ये मँगो प्लस असे सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला मँगो प्लसचे ॲप्लिकेशन दिसेल. त्या ॲप्लिकेशनवर क्लिक करा आणि इन्स्टॉल या बटणावर टॅप करा. इन्स्टॉल पूर्ण झाल्यानंतर ओपन या बटणावर क्लिक करून ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉगिन स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवर सर्वप्रथम लोकेशन परमिशन म्हणजेच लोकेशन अलाउ करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटणावर क्लिक करायचे. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकून व्हेरीफाय करायचा. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन यशस्वीरित्या लॉगिन होईल. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनची मुख्य स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळे पोस्टर आणि पोस्ट्स दिसतील. स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुम्हाला फिल्टरचे पर्याय दिसतील. या फिल्टर्सच्या मदतीने तुम्ही पोस्ट राज्य, जिल्हा आणि तालुका यानुसार पाहू शकता. सर्वप्रथम राज्य, स्टेट निवडा. राज्य निवडल्यानंतर पुढे जिल्हा, डिस्ट्रिक्ट निवडण्याचा पर्याय येईल. त्यानंतर तुम्ही तुमचा तालुका निवडू शकता. तुम्ही निवडलेल्या राज्य, जिल्हा आणि तालुक्यानुसार त्या भागातील सर्व पोस्ट्स आणि पोस्टर्स स्क्रीनवर दिसतील. यामुळे तुम्ही तालुकावार पोस्ट सहजपणे पाहू शकता आणि आपल्या परिसरातील माहिती किंवा पोस्ट्स पटकन शोधू शकता. आता आपण पाहूया नवीन पोस्ट कशी तयार करायची. मुख्य स्क्रीनवर तुम्हाला पोस्ट तयार करण्याचा क्रिएट पोस्ट हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची नवीन पोस्ट तयार करू शकता. सर्वप्रथम तुमचे नाव टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्हाला पोस्ट प्रकार म्हणजे पोस्ट टाईप निवडायचा आहे. पोस्ट प्रकारामध्ये साधारणपणे 3 पर्याय उपलब्ध असतात: विक्री, खरेदी, सर्व्हिस. तुमच्या गरजेनुसार योग्य प्रकार निवडा. यानंतर पिकाचे नाव निवडा. उदाहरणार्थ आंबा, द्राक्षे किंवा तुमचे जे पीक असेल ते निवडा. पिकाचे नाव निवडल्यानंतर पिकाचा प्रकार निवडा. त्यानंतर तुम्ही प्रमाण म्हणजे क्वांटिटी निवडू शकता, जसे की किलोमध्ये, टनमध्ये. उदाहरणार्थ 1000 किलो किंवा 2 टन. यानंतर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. उदाहरणार्थ शेतकरी ते शेतकरी, शेतकरी ते व्यापारी. अशा प्रकारचे विविध पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी योग्य कॅटेगरी निवडा. यानंतर डिस्क्रिप्शन या भागात तुम्ही तुमच्या पिकाबद्दल अधिक माहिती लिहू शकता. उदाहरणार्थ पिकाची गुणवत्ता, प्रमाण, इतर आवश्यक माहिती. यानंतर तुम्हाला स्टेट आणि डिस्ट्रिक्ट निवडण्यासाठी ड्रॉपडाऊन दिसेल. सर्वप्रथम योग्य राज्य निवडा. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर खाली तालुका निवडण्याचा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुमचा योग्य तालुका सिलेक्ट करा. यानंतर तुम्हाला प्रतिमा जोडा हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या पिकाचे फोटो अपलोड करू शकता. सर्व माहिती भरून झाल्यानंतर शेवटी पोस्ट क्रिएट किंवा सबमिट या बटणावर क्लिक करा. तुमची पोस्ट तयार झाल्यानंतर ती युजर पोस्टिंग या सेक्शनमध्ये दिसेल आणि इतर वापरकर्ते ती पोस्ट पाहू शकतील. आता आपण पाहूया माहितीपूर्ण ब्लॉग कसा तयार करायचा. ॲप्लिकेशनमध्ये माहितीपूर्ण ब्लॉग तयार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करू शकता. सर्वप्रथम तुमचे नाव टाका. नाव टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्हाला पोस्ट प्रकार म्हणजे पोस्ट टाईप निवडायचा आहे. यामध्ये साधारणपणे खालील प्रकार उपलब्ध असतात: शेतकरी ते शेतकरी, शेतकरी ते व्यापारी. तुमचा ब्लॉगसाठी योग्य प्रकार निवडा. यानंतर ब्लॉगची माहिती म्हणजे ब्लॉग डिस्क्रिप्शन लिहायची आहे. या भागामध्ये तुम्ही ज्या विषयाबद्दल किंवा संस्थेबद्दल माहिती देत आहात त्याची सविस्तर माहिती लिहू शकता. उदाहरणार्थ त्या संस्थेबद्दल माहिती, त्यांच्या सेवा किंवा कामाबद्दल माहिती, इतर उपयुक्त तपशील. यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तालुका निवडण्यासाठी पर्याय दिसतील. सर्वप्रथम स्टेट निवडा, त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि मग तालुका निवडा. यानंतर खाली प्रतिमा अपलोड करा हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ब्लॉगसाठी फोटो अपलोड करू शकता. किमान 1 फोटो आणि गरजेनुसार अधिक फोटो देखील निवडू शकता. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह किंवा सबमिट या बटणावर क्लिक करा. ब्लॉग सेव्ह झाल्यानंतर तो तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड झालेला दिसेल आणि इतर वापरकर्त्यांनाही तो ब्लॉग पाहता येईल. आता आपण पाहूया फिल्टर वापरून पोस्ट कशा शोधायच्या. ॲप्लिकेशनच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 डॉट्स म्हणजेच त्रिबिंदू दिसतील. त्या 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर फिल्टर हा पर्याय दिसेल. फिल्टर पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या निकषांनुसार पोस्ट शोधू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट टाईप निवडण्याचा पर्याय दिसेल. पोस्ट टाईपमध्ये साधारणपणे 3 प्रकार असतात: विक्री म्हणजे सेल, खरेदी म्हणजेच बाय आणि सेवा म्हणजेच सर्व्हिस. तुमच्या गरजेनुसार योग्य प्रकार निवडा. यानंतर कॅटेगरी किंवा प्रकार निवडण्याचा पर्याय येतो. यामध्ये साधारणपणे 9 वेगवेगळे प्रकार उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, शेतकरी ते शेतकरी, शेतकरी ते व्यापारी, नर्सरी, इतर संबंधित प्रकार. यापैकी तुमच्या गरजेनुसार योग्य प्रकार निवडा. यानंतर पिकाचे नाव म्हणजेच क्रॉप नेम निवडण्याचा पर्याय येतो. येथे तुम्ही कोणतेही पीक निवडू शकता, जसे की आंबा, द्राक्षे किंवा इतर पिके. सर्व पर्याय निवडल्यानंतर फिल्टर अप्लाय केल्यावर तुम्हाला त्या फिल्टरनुसार संबंधित पोस्ट स्क्रीनवर दिसतील. जर तुम्हाला पुन्हा सर्व पोस्ट पाहायच्या असतील तर तुम्ही फिल्टर क्लिअर करून फिल्टर काढू शकता. आता आपण ॲप्लिकेशनमधील सेटिंग्ज म्हणजे सेटिंग्जबद्दल माहिती पाहूया. ॲप्लिकेशनमध्ये सेटिंग्ज या पर्यायामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे पर्याय मिळतात. सर्वप्रथम येथे तुम्ही भाषा म्हणजे लँग्वेज बदलू शकता. सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कोणतीही भाषा निवडू शकता. तसेच ॲप्लिकेशनमध्ये थीम बदलण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार लाईट थीम किंवा डार्क थीम निवडू शकता. याशिवाय ॲप्लिकेशनमध्ये प्रायव्हसी पॉलिसी पाहण्याचा पर्याय देखील दिलेला आहे. प्रायव्हसी पॉलिसीमध्ये ॲप्लिकेशन कोणता डेटा घेतो आणि तो कसा वापरला जातो याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली असते. त्यासाठी तुम्ही प्रायव्हसी पॉलिसी या पर्यायावर क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता. हे ॲप्लिकेशन वेदानिती टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी विकसित केलेले आहे.